नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज भात बांधायचं म्हणून दादाने मी दोघेजणी घरी थांबलो आहे आणि दादाने रायफळ आणि पतंगला शेतावरती आणलं आहे. चला मी पण तिकडे चाललो आहे, बघत दादा काय करतो आहे. बघा या इथे आपल्याला भात देखील बांधायचं आणि तिथेच आपण थोडंफार नांगरलं आहे, त्यात रायफळ आणि पतंगला बांधलं आहे. दादा पण तिकडे बसला आहे सावळीत. चला आज ड्युटी इधर शेतात आहे. पाऊस पडला म्हणून बराच उशीर झाला शेतीची काम आटपायला, पण ठीक आहे, त्यातून पाऊस थांबला आहे आज आणि बऱ्याच शेतकऱ्यांची कामं देखील पूर्ण होत आहेत. तर इथे आहे पतंग आपला, आज मातीत दिवसभर ऊन खायला, आणि रायफळ इकडे दादा आहे आणि चिमणीला पण आणलं नाही. बरोबर चिमणीचं नाव ठेवायचं मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आज तिला महिना कंप्लीट झाला आहे. काय रे टायमर आले. ऐ कुठं तुला बरी आठवण झाली. तरी बघा आपली ठामा आली, तिला समजलं वाटतं आपण इकडे आहोत ते. नाही बघितला नाही म्हणून तर ओरडत नाही. चालेल पाण्यावर जाईल आता, मला वाटतंय ऊन लागेल म्हणून ते पाण्यावरती चालले. अहे ए चल वरती, चल 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 चल, फिरू नको परत आता रिटर्न. इच्छा अप्पा आहेत घरी, अप्पा आहेत घरी. गाय आले घरी म्हणून तर विश्वास हिला घरी घेऊन चाललाय. जाईल ना रे, जवळ जवळ थांब, तिच्या जवळ थांबलास की मागून येईल. खूप मस्तीखोर आहे. काय आणि ते मस्ती करत बसतील. हा हो, पण माणूस मागं पाहिजे त्यांच्या, माणूस मागं पाहिजे, माणूस असेल तरच. हो बघूया आता कोण सोडतोय, घरीच असतात बांधून. सोडली नाही, कापून झाला काय सर्व. होय काय, हा कोण कोण आत, कोण कोण. हा आहे आमचा रायफल. आता ह्यानं 2 दात लावले आणि तो पतंग 6 दाती झालाय. बरेच दिवसांनी त्यानं आज उन्हात आणले आणि आज हे सर्व बांधून घ्यायचं आहे. तिकडे आहेत 4 सोंडक्या आणि इकडे 2. हे आज बांधून पोडवी रचून ठेवायची आहे. त्यासाठी आज मी सुट्टी घेतली. तर विश्वास घरातून आला की या दोघांना धुवणार, घरी बांधणार, खायला प्यायला देणार आणि इथं परत भात बांधायला येणार आहे. जायचं आहे आता घरी, ऊन लागायला लागलाय. मस्तपैकी तुम्हाला धुवतो, घरी घेऊन जातो. फेरा पण टाकायचा, फेरा टाकलेला नाही, पाऊस होता त्याच्यामुळे फेरा पण टाकलेला नाही आपण.
पतंग सर माग काय खातोयस? आहे पतंग. दोन्ही खांदी पळतो आतून बाहेरून आणि हा सुद्धा दोन्ही खांदी पळतो आतून बाहेरून. धरून चाला त्याला. अरे काय राहील मग. एक पतंग घरी घ्या का घरी नात करती काय. अलग अपेक्षा या शेटकडून आहेत. पतंग दिलायला पाहिजे यंदा. पाहिजे. सगळे याच्या खांद्यावर मदार आहे. इकडं बघा असं काय चाललंय. तर थोडा वेळ थांब आलो. पाणी पिलं चल. थोडं पुढे घे. पुढे तू चाल. पुढं थोडं आहे. माझ्या अंगावर येतोय. चल मित्रांनो पतंगमध्ये कसा बदल झाला ते सांगा. पण घाडगे साहेबांचं खिल्लार खाऊ खाद्य वापरतोय सध्या. थांबू जरा. चल चल चल. पाणी पी रहा है पतंगिया. तिकडं आग झाली. ओढ 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 ओढ. ला 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 ला. जुगाड जुगाड जुगाड. लाटा मारतो खाली आपण. म्हणून बोललो वरती बांधायला पाहिजे त्याला. मागं हात लावला ना की मग तो मस्ती करतो. काय तर मित्रांनो विषय ए अरे पाणी नको उडू इकडं. 5 वाजता मगाशी काय बोललं तुला. 5 वाजता आलाय काय बोलला आणतो म्हणून. आणला त्यानंच केलेला फोन. वगैरे आणलं काय. हो 10 नंबर पाहिजे होती ना. 10 नंबर. बघूया आता. तू बोललास 10 नंबर. मी 10 नंबर सांगितले त्याला. कसं आहे हत्यार. हो 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 हो. पाणी उडव ना अगोदर. तर मी तुला धुतो तू मला धु. दा तू आंघोळ नाही केलीस का सकाळी. हो मी आंघोळ केली. तर तू तिला कशी देखील माझी होईल आंघोळ. थोडा वेळ. हे गप रे गप. अरे माझा हातच नाही लावून. रामेदा इथं आहे की पुण्याला गेलाय. केबल आणायला सांगितली होती. जबरदस्त कमबॅक. माझा हातच नाही लावून दे. राहू दे. तोंड धु. तुला घेऊन दिला. गप रे गप. थांब ना कशाला मस्ती करतोय. थांब. खाद्याचा फरक पडला भरपूर.
गाडगे साहेबांना फोन करायला पाहिजे एकदा परत. मान वगैरे बघ किती भरली, हम्म. मान पण भरली, बैल चमकतोय पण. थांब थांब. मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आता पतंगची आपल्या तब्येत कशी आहे. ब्रश आता आणला. अरे तो दुसरा भेटतच नव्हता. कलर नाही करायचा पण यंदा काय शिंगाला. शिंग बैलांची होत त्याच्यामुळं तो बैल तापतो जास्त. कलर केल्यावर मग मी काय पाहिजेत मग ते काय आहेत की. आपण घालतोय. थांब ना आता. गप रे गप गप. थांब. गप रे. गेली काय मातीतली? वरती आहे टोकाला शेंड्याला. गेली काय? व्यसन ठेवायला लागलं. मग मागाशी बोललो इथं अशी इथं नको फिरू. पाणी मार. हा डिराकतोय की काय. अरे महादर जा जा सोड वरती. वरती मला फुडवायला लागेल. कशाला? चलो पतंगची बारी झाली. चल जरा बांध थोडं. बांध इथंच रायफल लावून या. तर मित्रांनो आता पतंगला धुवून झाले. आता रायफलला बघूया. रायफल धुवून देतो व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही. फक्त मलाच धुवून देत नाही म्हणून त्याला दादाच धुणार आहे आता परत. ए रायफल आणशील वरती त्याला. हे कसं आहे हत्यार. नको चल सोड आता. सोड आता. आहे तो एक सोड आणि फिरव त्याला. अय शेट सोड रायफल. कासरे एक कासरा झाला असता तरी चालला असता याचा. तर मित्रांनो विषय असा झालाय. तुझा आता तुला चांगला दोन मस्ती नाही करत अजिबात.
तांबेकरांचा सर्जा सेम वाटतो काय ते. पळायला पाहिजे आणि पळवायची यंदा त्याला. काय पळला मेहनत यायलाच लागते. नेमकी काय पळत नाही तुझी. तो बघ. आई. जा विश्वास खाली. आता विश्वासला चांगला धुवून देतो. काय खाली जायला नको आपल्याला. काय मला नाही देतो बाबा दुकान, तुला देतो. मला मारायला येतो हा बैल. रायफल मारायला येतो हा. घे पुढे घे चल. मग पी ये पोरा, पाणी पी. घेते पी पी. लक्ष्मणला कधी बघायला जाऊया. फॉर्च्युनर झाला आता. संजय ड्रायव्हर उमरजकर यांच्याकडे आमचा लक्ष्मणराव आहे. त्याला पण बघायला जायचं आहे एक दिवस. चल नको पाणी नको. पाणी तो इथं पिणार नाही, घरी जाऊन पिईल. बस जास्त कशाला. तो कशाला कासरा वर टाकलास. एक बस झाला. तो घाबरतोय. थांबा ह्याला हा बांधून घेऊ मला. हे अंगावर जास्त ओरडल्यावर माहिती आहे ना अंगावर येतं. इकडून दे कासरा. काम असं फेकू नको. इथे हातात दे माझ्या रायफल. संध्याकाळी व्यसन घालून घ्यावे आज या दोघांना. गंडा आणला काय ह्याला आपल्या बारकीला. देतोय का धुवून. सेम कंदूरचा राजा. फक्त कलर चेंज आहे म्हणून. थांब नको त्याला हे करू नको, गरम करू नको. सावकाश देऊ उगाच मस्करी नको. पतंग काय रे मास्के त्रास देतात. हे ते पवार डॉक्टरांनी औषध कुठला दिला नाही आहे. काय त्यांनी त्याला रायबाबाजीवाल्याला बघ दिला नाही आहे. चल एक 1:30 वाजायला आला. जेवूया आणि लगेच येऊ. 5 मिनटं आराम करू आणि बांधून टाकायचा आज पुरा. उद्यापासून कामावर जायला मला. खाली कापला किती. एक सोंडकी कापली. भांड्याशिवाय खालचं कापायचं नाही तिकडचं. पाणी वरती त्या 2 ओढून काढायला लागतील तुम्हाला. आज सकाळी लवकर उठणारी माणसं तुम्ही. मी उशिरा उठतो माहिती आहे तुम्हाला. उशिराच कापायचं भागायचं. पाणी असतो पाणी साचतो भरपूर. चला पुढं सोडून दे. जाव्या घेऊन पतंगला आणि रायफळला सुकलेत आता उन्हात मस्त की. ते हे पतंग रायफळ
अरे ह्याला कोण सोडणार? चलो चलो चलो. कसा आहे खिल्लार? तर आता जायचं घरी, त्यांना बांधायचं आणि नंतर मग 3 वाजता भात बांधायला लागेल आपल्याला. ते मक्का पेरायचं मित्रांनो, मक्क्यासाठी केला आहे. अजून 1-2 वेळा नांगर फिरून मग मक्का पेरायचं चालला आहे विचार. हे थंडी पण पडायला लागली जोरात आता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा होता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि सध्या गुलालाची तयारी आहे म्हणून तर पतंग आणि रायफलचा व्यायाम आपण घेतो आहे. 1 नंबरसाठी नाही, पण निदान गुलालात राहावं ही अपेक्षा आहे आपल्या परिवाराची. आणि त्या दिशेने वाटचाल करायचं. तुम्हाला काही सांगायचं असेल या पद्धतीनं बैलांची तयारी घ्या, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओ सावकाश सावकाश, काय घाई नाही. दमली असशील ना ओरडून शाणे काय?